नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2019ला विचारलेले बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र चे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न काय दिलाय बघा. कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? 4 पर्याय दिले आहेत. शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंब करावा, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण टाळावे, शिक्षकांच्या आचारात व विचारात विसंगती नसावी आणि मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी देण्याचे टाळावे. आता कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे? शिक्षकांच्या आचारात व विचारात विसंगती नसावी हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे? तर स्वभाव, व्यक्तिभिन्नता, भावनिक संतुलन, अभिवृत्ती आणि सुप्त गुण विद्यार्थ्यांमध्ये शोधावेत. मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी द्यावी, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण करावे, शिक्षकांनी एकात्म पद्धतीचा अवलंब करू नये, विद्यार्थ्यांच्या मनातील भाव ओळखण्याचा प्रयत्न करावा आणि जे अभ्यासाशी निगडीत उपक्रम राबवलेला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या नोंदी वेळच्या वेळी ठेवाव्यात. या सर्व गोष्टी कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूया काय दिलेला आहे. 20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? म्हणजे 20व्या शतकातील विचारलेला आहे. अल्फ्रेड बिने, टर्मन, मॅकडुअल किंवा जीन पियाजे. तर 20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जीन पियाजे हे आपलं योग्य उत्तर आहे. आता जीन पियाजे या शास्त्रज्ञाबद्दल सांगायचं असेल तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? लँग्वेज अँड थॉट ऑफ चाइल्ड हे त्यांचे काय महत्त्वपूर्ण काही ग्रंथ आहेत. तर जीन पियाजेने काय केलेलं आहे? बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडलेली आहे. कोणती? बोधात्मक विकासाची उपपत्ती कोण मांडलेला आहे? जीन पियाजेने मांडलेला आहे. आणि त्यामध्ये त्याने बालकाच्या जन्मापासून त्याच्या वयाच्या 15 वर्षापर्यंतचा अभ्यास संशोधना आधारे केला आहे. हे जीन पियाजे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आहे. चला बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची उपपत्ती मांडली, त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं विचारलेलं आहे. ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते. ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अनुभवातून संबोध विकसित होतात आणि संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक कारक विकास अनावश्यक आहे. असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो काय? तर पर्याय क्रमांक 4 आहे. संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे असं दिलेलं आहे. म्हणजे हे काय चुकीचं उत्तर आहे, म्हणजे असत्य आहे. म्हणजे योग्य उत्तर आपलं काय? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. आता जीन पियाजे यांच्या बौद्धिक विकासाची जर उपपत्ती आपल्याला सांगायचे असेल तर त्यांनी काय केलेलं आहे? तर बालकाच्या विकासाच्या अवस्थेतील बौद्धिक विकास लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन करावे असं सांगितलेलं आहे. तसेच बालकाला विविध वस्तू हाताळण्याची संधी देऊन कृतीशील अनुभव द्यावा, बालकाला वयस्क मित्रांशी आंतरक्रिया साधण्यास प्रोत्साहन द्यावे आणि बालकाच्या असणाऱ्या शंकांचे प्रश्नाचे समाधान हे शिक्षकांनी केले पाहिजे. हे पियाजेच्या उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. स्वित्झर्लंडमध्ये न्यूशॅटेल येथे जीन पियाजे यांचा जन्म केव्हा झाला असं विचारलेलं आहे. जीन पियाजे यांचा जन्म काय केव्हा झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर काय? 9 ऑगस्ट 1896. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4, 9 ऑगस्ट 1896 साली स्वित्झर्लंडमध्ये न्यूशॅटेल येथे जीन पियाजे यांचा जन्म झाला. याऐवजी असा प्रश्न विचारला जातो की कुठे झालेला आहे? जीन पियाजे यांचा जन्म कोठे झालेला आहे? म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये न्यूशॅटेल येथे. हे पण लक्षात ठेवायचे आपल्याला. चला पाहूया पुढचा प्रश्न. व्यक्तिविकासात अनुवंशाचा अभ्यास महत्त्वाचा असतो, याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही असं विचारलेलं आहे. बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टीचा व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो आणि अनुवंश हा व्यक्तिविकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरवतो. काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे. काय आहे विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे जे बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न.
जीन पियाजेला लहानपणापासून सर्वात जास्त रस खालीलपैकी कोणत्या अभ्यास विषयात होता असं विचारलेलं आहे. मुले शिकतात कशी, मुलांची बुद्धिमत्ता किती असते, मुलांचे मानसिक आरोग्य का बिघडते आणि मुलांना शाळेत जायला का आवडत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, मुले शिकतात कशी हे याचं योग्य उत्तर आहे. जीन पियाजेला लहानपणापासून सर्वात जास्त रस खालीलपैकी कोणत्या अभ्यास विषयात आहे, तर मुले शिकतात कशी या अभ्यास विषयात त्यांना जास्त रस होता. पुढचा प्रश्न म्हणजे आपलं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय दिलाय, जीन पियाजे हा मूळचा कोणत्या विषयाचा शास्त्रज्ञ होता. म्हणजे जीन पियाजे कोणत्या मूळ त्यांचा विषय कोणता होता हे आपल्याला सांगायचं आहे. तर 4 पर्याय आहेत, राजनीतिज्ञ, जीवशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ. काय असेल याचं योग्य उत्तर, तर जीन पियाजे यांचा मूळचा विषय कोणता होता, जीवशास्त्रज्ञ होता. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, शालेय स्तरावर व्यक्तिभेदानुसार व्यक्तिविकास करण्यास पुढीलपैकी कोणती बाब मारक ठरेल असं विचारलेलं आहे. वेगवेगळ्या बौद्धिक कृतीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम, शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्या पद्धतीने केलेले अध्यापन, शिक्षकांनी कृतीनुसार कोर्सेस निवडण्यास केलेली मदत आणि अभ्यासक्रमात मूलभूत विषय चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण आणि हस्तव्यवसाय इत्यादींचा समावेश. कोणती बाब मारक ठरणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्या पद्धतीने केलेले अध्यापन म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण, डोळ्यासमोरून जळती उत्पत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तिथे आपणास अखंड लाल वर्तुळे दिसतात. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे होतात. सवय व परिचितता, विशिष्ट भौतिक परिस्थिती, भौतिक दृष्टिभ्रम आणि पूर्वानुभव. काय असेल याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचे की डोळ्यासमोर जेव्हा आपण जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवतो तेव्हा आपणास अखंड लाल वर्तुळे दिसतात. काय असेल, आता सवय व परिचितता म्हणजे काय, एखादी दैनंदिन जीवनात व्यक्ती मृत पावते, तिची आपल्याला सवय झालेली असते, तेव्हा ती मृत व्यक्ती बोलवत आहे असा भास होणे म्हणजे काय, सवय व परिचितता. त्यानंतर भौतिक दृष्टिभ्रम म्हणजे काय रे, रस्त्यावर पडलेले बाटलीचे बुच लांबून पाहिल्यावर ते पैसे आहेत असे वाटते व ते उचलतो, हा दृष्टिभ्रम आहे. म्हणजे पैसे पडल्यानंतर आपल्याला काय भास होतो, एखादी वस्तू चमकत आहे असं वाटतं, किंवा बाटलीचं एखादं झाकण वगैरे पडलेलं असेल तर ते पैसे आहेत असं आपल्याला वाटतं. त्यानंतर पूर्वानुभव म्हणजे काय, एखाद्या ठिकाणाला याआधी कधीतरी भेट दिली असेल व आता भेट देत असताना त्या ठिकाणाच्या खाणाखुणा आठवणे, म्हणजे भेट दिलेली आहे, हा आपण आलो होतो. विशिष्ट भौतिक परिस्थिती म्हणजे काय, डोळ्यासमोरून जळती उत्पत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तिथे आपणास अखंड लाल वर्तुळे दिसतं, म्हणजे हीच काय विशिष्ट भौतिक परिस्थिती. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. विशिष्ट भौतिक परिस्थिती हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पियाजेच्या मूलभूत संशोधनामुळे तो कोणता शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आला. आता पियाजे कोणते शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आले ते आपल्याला सांगायचे, जनुकीय मानसशास्त्रज्ञ, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ, समाकारवादी मानसशास्त्रज्ञ किंवा चिकित्सक मानसशास्त्रज्ञ. काय असेल याचे योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर ते जनुकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आले म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, जीन पियाजेने खालीलपैकी कोणती विकासाची उपपत्ती मांडलेली आहे. आता या 4 विकासाच्या उपपत्ती आहेत, त्यापैकी कोणती विकासाची उपपत्ती मांडलेली आहे जीन पियाजे यांनी ते आपल्याला सांगायचं आहे. काय, नैतिक विकासाची उत्पत्ती, सामाजिक विकासाची उत्पत्ती, मनोसामाजिक विकासाची उत्पत्ती किंवा बोधात्मक विकासाची उपपत्ती. काय असेल याचं योग्य उत्तर, तर याचं योग्य उत्तर काय, बोधात्मक विकासाची उपपत्ती. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. आता बोधात्मक विकासाच्या उपपत्तीमध्ये जीन पियाजे यांनी काय केले, 4 अवस्था मांडलेल्या आहेत, संवेदनकारक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. या बोधात्मक विकासाच्या 4 अवस्था आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता संवेदनकारक अवस्था किती, जन्मापासून 2 वर्षापर्यंत असते. त्यानंतर क्रियापूर्व अवस्था वय 2 वर्ष ते 7 वर्ष. मूर्त क्रियात्मक अवस्था किती वर्ष असते,
वय 7 वर्ष ते 12 वर्ष आणि वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था किती? वय 12 वर्ष ते 15 वर्ष. या सगळ्या विकासाच्या उपपत्तीच्या ज्या अवस्था आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. बोधात्मक विकासाच्या उपपत्तीमध्ये किती अवस्था आहेत? 4 अवस्था आहेत. त्या आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पाहूया. कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नामध्ये खालील कोणते उदाहरण योग्य नाही असं विचारलेलं आहे? चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विविध प्राण्यांच्या नकला करणे या विविध संधी विद्यार्थ्यांना द्याव्यात. विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहिण्यास सांगाव्यात. नवीन शब्दाची ओळख करून देताना समानार्थी विरुद्धार्थी शब्द सांगावे. स्वैर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिकथा, राक्षसकथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात. आपल्याला उदाहरण योग्य नाही असं विचारलेलं आहे. तर काय वाटतंय तुम्हाला? तर याचं योग्य पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. हे चुकीचं आहे, कारण की स्वैर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिकथा आणि राक्षस कथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात का? नाहीये. म्हणजे योग्य नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. जीन पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्तीत कोणत्या वयोगटापर्यंत बौद्धिक विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे असं सांगितलेलं आहे? काय असेल? वयोगटामध्ये बौद्धिक विकासाचा अभ्यास जन्मापासून 15 वर्ष हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नॅचरल हिस्ट्री जर्नलमध्ये जीन पियाजेचा चिमण्यावरील शोधनिबंध वयाच्या कितव्या वर्षी प्रसिद्ध झालेला आहे? म्हणजे जीन पियाजेचा हा जो नॅचरल हिस्ट्री जर्नलमध्ये जीन पियाजेचा चिमण्यावरील जो शोधनीय निबंध आहे तो कितव्या वर्षी प्रसिद्ध झालाय तो आपल्याला सांगायचा आहे. तर 10व्या वर्षी प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं वयाच्या कितव्या वर्षी? 10व्या वर्षी प्रसिद्ध झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जीन पियाजेने बोधात्मक विकासाच्या संदर्भात कोणत्या संकल्पना मांडल्या आहेत? बोधात्मक विकासाच्या संदर्भात जीन पियाजे यांनी कोणत्या संकल्पना मांडलेल्या आहेत ते आपल्याला सांगायचे. सात्मीकरण, समावेशन, समतोलन आणि बोधात्मक रचना ही 4 पर्याय आहेत. काय असेल याचं योग्य? तर जीन पियाजेने बोधात्मक विकासाच्या संदर्भात कोणत्या संकल्पना मांडल्या आहेत? तर याचं काय? सात्मीकरण, समावेशन, समतोलन आणि बोधात्मक रचना. म्हणजे या 4ही जीन पियाजेने बोधात्मक विकासाच्या संदर्भात संकल्पना मांडल्या आहेत. म्हणजे योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता? आता निर्णायक विचार प्रक्रियांच्या अवस्थांचा आपल्याला योग्य क्रम सांगायचा आहे. तर काय असेल याचा योग्य क्रम? पूर्वतयारी आहे, प्रेरणा, उभिणे आणि पडताळा. पूर्वतयारी, उभिणे, प्रेरणा, पडताळा. प्रेरणा, पूर्वतयारी, उभिणे, पडताळा. प्रेरणा, उभिणे, पूर्वतयारी, पडताळा. हा 2019ला विचारलेला प्रश्न आहे. तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पूर्वतयारी, उभविणे, प्रेरणा आणि पडताळा हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं. आता निर्णायक विचार म्हणजे काय रे? एखाद्या परिस्थिती बोधात्मक पातळीवर समायोजन करणे म्हणजेच काय? विचार होय. बोधात्मक पातळीवर समायोजन करणे म्हणजे आधी काय? पूर्वतयारी करावी लागते, त्यानंतर उभविणे, त्यानंतर प्रेरणा आणि त्यानंतर पडताळा हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. चला पाहूया पुढचा प्रश्न. जीन पियाजे संदर्भात खालील विधानावर विचार करा असं सांगितलेलं आहे. त्यांचे शरीर अवयवाप्रमाणे मानवी मनाची 2 अंगे असतात असे सांगितले. त्यांनी काय सांगितलेलं आहे? शरीर अवयवाप्रमाणे मानवी मनाची 2 अंगे असतात. आणि दुसरा आहे बोधात्मक रचना व बोधात्मक कार्य यांचा त्यात समावेश होतो. आता हे दोन्ही विधाने बरोबर आहेत का चूक आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. किंवा एक विधान बरोबर आहे, एक विधान चूक आहे. तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर ही जी दोन्ही विधाने आहेत ती काय? अतिशय बरोबर आहेत. म्हणजे याचं योग्य उत्तर काय? विधान 1 व विधान 2 बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. बालकाच्या मनामध्ये संकल्पना तयार होण्याच्या आकृतीबंधास जीन पियाजे काय म्हणतात? या बालकाच्या मनात संकल्पना तयार होतात त्यांना आपण जीन पियाजे काय म्हणतात? ते अवबोध, संवेदन, मानसिक तवान किंवा
बोधात्मक रचना. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे बोधात्मक रचना. ज्या बालकाच्या मनामध्ये संकल्पना तयार होतात, विचार तयार येतात, त्यालाच आपण आकृतिबंधात जीन पियाजे काय म्हणतात? बोधात्मक रचना असे म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आमची शिक्षक पात्रता परीक्षा TET एक्झाम ऑनलाईन कोर्सची बॅच आहे. जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर तुम्ही संपर्क क्रमांक दिला आहे बघा इथे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून जॉईन करू शकता. वैशिष्ट्य काय आहेत बघा क्लासची? मोफत नोट्स, टेस्ट आणि ई बुक भेटतील. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास होतील. सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळतील. मोफत टेस्ट सिरीज मिळतील. जुन्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण केलं जाईल आणि लेक्चर मिस झाल्यावर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता. 3 महिन्याच्या कोर्समध्ये 6 महिने आहे. 6 महिने तुम्हाला शिकता येईल. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आमचा संपर्क क्रमांक 96 65 48 40 48 या नंबरवर तुम्ही संपर्क करून क्लास जॉईन करू शकता. चला पाहूया आपला पुढचा प्रश्न काय? जेव्हा समस्यांचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित केली जाते, तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण व वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? वर्तन परिवर्तन प्रतिमान, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमान आणि ज्ञान प्रक्रियाकारक प्रतिमान. हा पण प्रश्न 2019ला विचारलेला होता. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं काय असेल याचं योग्य उत्तर? तर आता वर्तन परिवर्तन प्रतिमान म्हणजे काय रे? अध्यापन प्रतिमानचे वर्गीकरण कसं? उद्गम प्रतिमान कोणी केलेला आहे? हिल्टा डाबा. संकल्पना प्राप्ती प्रतिमान जेरोम ब्रूम. यामध्ये शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रतिमानाचं विश्लेषण केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? तर ज्ञान प्रक्रियाकारक प्रतिमान म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. 2019ला विचारलेला प्रश्न आहे. ज्ञान प्रक्रियाकारक प्रतिमान हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बालकाच्या संकल्पना आकलनासंदर्भात स्कीमा ही संज्ञा खालीलपैकी कोणता मानसशास्त्रज्ञ सूचित करतो? स्कीमा ही संज्ञा आहे. कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सूचित केलेली आहे? स्कीमाच म्हणजे काय रे? बोधात्मक रचना. त्यालाच आपण स्कीमा असं म्हणतो. तर याचं योग्य उत्तर काय? जीन पियाजे. स्कीमा म्हणजे काय? बोधात्मक रचना. आणि बोधात्मक रचना म्हणल्यानंतर सर्वात आधी आपलं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? जीन पियाजे हे याचं योग्य उत्तर आहे. स्कीमा म्हणजे बोधात्मक रचना हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. चला पाहूया पुढचा प्रश्न. पियाजेनुसार बालकाच्या बोधात्मक रचना वयानुसार बदलत नाहीत, वयानुसार स्थिर होत जातात, वयानुसार खंडित होत जातात किंवा वयानुसार बदलत जातात. काय असेल याचं योग्य उत्तर? तर पियाजेनुसार बालकाच्या ज्या बोधात्मक रचना असतात त्या वयानुसार बदलत जातात हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही, शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो, तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो? हा सुद्धा 2019ला विचारलेला प्रश्न आहे. काय असेल याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचंय. नकारात्मकता, प्रतिपूरण, प्रक्षेपण किंवा विस्थापन. काय असेल याचं? आता संरक्षण यंत्रणेचे प्रकार कोणते आहेत रे? पर संरक्षण यंत्रणा म्हणजे काय? वर्तनाचे समर्थन करण्याच्या पद्धतींना, मानसिक तंत्रांना संरक्षण यंत्रणा असे म्हणतात. जे वर्तन आहे त्याचं काय समर्थन करायचं. म्हणजे एखादी वस्तू, आता परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकाने नीट शिकवले नाही म्हणजे शिक्षकावर त्याने ती जबाबदारी टाकून दिली किंवा शिक्षकाने पेपर कडक तपासले म्हणजे त्याचं समर्थन करून दिलं की वर्तनाचे समर्थन करण्याच्या पद्धतींना, मानसिक तंत्रांना, जे मानसिक तंत्र आहे त्यालाच काय म्हणतो आपण? संरक्षण यंत्र असे म्हणतात. आता यामध्ये नकारात्मकता म्हणजे काय? नकारात्मकता मध्ये काय? जे बी एखादी गोष्ट असेल तर तिला काय? विरुद्ध बोलणे, पॉझिटिव्हिटी नसणारच. असकार ठेवून काही वेळा समायोजन साधण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे मोबाईल घेतला नाही तरी मी बोलणार नाही, जर मला मोबाईल घेतला तरच मी बोलणार. किंवा लहान मुलं म्हणतात मला जर ती खेळणी दिली तरच मी तुझ्यासोबत येणार, नाहीतर येणार नाही. म्हणजेच काय? नकारात्मकता झाली. आता प्रतिपूरण म्हणजे काय रे? प्रतिपूरणचा अर्थ काय असणार आहे? एखाद्या क्षेत्रात यश मिळवता आले नाही तरी त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे.
प्रतिपूर्ण म्हणजे एखाद्या क्षेत्रात आपल्याला यश आलेलं नाही, पोलीस भरतीमध्ये यश आलेलं नाही आहे, तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्याचं यश मिळवून दाखवणे म्हणजेच काय, प्रतिपूर्ण. आता प्रक्षेपण म्हणजे काय, प्रक्षेपण आपल्याला दोष दुसऱ्याच्या माथी मारणे म्हणजेच प्रक्षेपण. म्हणजे आपल्याला काय, ती होती म्हणून माझं बरोबर आलं नाही, नाहीतर माझं बरोबर आलं असतं, असं एखादी विद्यार्थिनी सांगते की ती माझ्यासोबत होती म्हणून मला नीट बोलता आलेलं नाही. म्हणजे आपलं जे कारण आहे, आपल्यामध्ये जी कमतरता आहे ती काय, दुसऱ्यावर माथी मारणे म्हणजेच प्रक्षेपण. आणि त्यानंतर आहे विस्थापन. आता विस्थापन म्हणजे काय, तर एखाद्याचा आलेला राग हा दुसऱ्यावरती काढणे. आता घरात एखादी वस्तू घडलेली असते, तर ती वस्तू आपटणे, दुसऱ्यावर राग काढण्याच्या ऐवजी त्या वस्तूवर राग काढणे म्हणजेच काय, विस्थापन. तर याचं योग्य उत्तर आहे, परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही, शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो, तेव्हा तो खालील कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असेल. मग याचं योग्य उत्तर काय, प्रक्षेपण म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे आपल्याला येत नाही म्हणून ते दुसऱ्याच्या माथी मारणे म्हणजेच काय, प्रक्षेपण. चला पाहूया पुढचा प्रश्न. पियाजेच्या मते बौद्धिक विकास हा कोणत्या अवस्थातून होतो, क्रमबद्ध, अक्रमबद्ध, दिशाभिन्न किंवा यापेक्षा वेगळे. पियाजेच्या मध्ये काय, बौद्धिक विकास हा क्रमबद्ध अवस्थातून होतो म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बोधन किंवा बुद्धिमत्ता ही यंत्रणा असल्याचे पियाजेचे मत होते. कोणती यंत्रणा आहे ही, बोधन किंवा बुद्धिमत्ता? आध्यात्मिक आहे, भावनिक आहे, मानसिक आहे की जैविक आहे? तर बोधन किंवा बुद्धिमत्ता ही जैविक यंत्रणा आहे असे कुणाचे मत आहे, पियाजेचे मत आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आता बोधन म्हणजे काय, आकलन आहे, वर्गीकरण आहे, तुलना आहे, निवड आहे, ओळख आहे. बोधन म्हणजे काय, आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. तर आकलन आहे, वर्गीकरण, तुलना, निवड आणि ओळख या सर्व गोष्टी म्हणजेच काय, बोधन. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. 1 2 3 4 5 हे चारही पर्याय काय, बरोबर आहेत. बोधन म्हणजे काय, आकलन होऊ शकतं, वर्गीकरण, तुलना, निवड आणि ओळख सुद्धा होऊ शकते. म्हणजे योग्य उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. सर्वसमावेशक शिक्षणात विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करतात, एकात्मिक शिक्षणात विशेष उपकरणाची सोय नसते, सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो, एकात्मिक शिक्षणात विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतो. आता सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पियाजेने बोधन प्रक्रियेचे खालीलपैकी कोणते पैलू सांगितलेले आहेत? संघटन, प्रतियोजन आणि अनुकरण यापैकी कोणते पैलू सांगितलेले आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. फक्त 1 3, फक्त 2 3, 1 2 3 आणि फक्त 1 2. तर फक्त संघटन आणि प्रतियोजन ही दोनच पैलू पियाजेने बोधन प्रक्रियेमध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे या आपलं योग्य उत्तर काय, फक्त 1 आणि 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पियाजेच्या मते संघटन म्हणजे काय? वस्तूंची जुळवाजुळव करणे, मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे, व्यक्तिमत्वाचा भारदस्तपणा वाढविणे आणि एखाद्या घटकाबाबत एकत्रित स्वरूपाचा विचार करणे. संघटन म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय? संघटन म्हणजे काय रे? एखाद्या घटकाबाबत एकत्रित स्वरूपाचा विचार करणे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पियाजेच्या मते प्रतियोजनामुळे व्यक्ती आपल्या अनुभवांचे स्मरण करते, आपल्या अनुभवांचे चिंतन करते, आपले अनुभव परिस्थितीपासून विलग ठेवते, आपल्या अनुभवाचा परिस्थितीशी संबंध जोडते. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अनुभवाचा परिस्थितीशी संबंध ठेवते म्हणजेच काय, प्रतियोजन. म्हणजेच काय, प्रतियोजन जे की आपल्या अनुभवाचा परिस्थितीशी संबंध ठेवणे.
पियाजेच्या मते बोधात्मक पैलूतील कोणती बाब महत्त्वाची आहे असं विचारलेलं आहे. प्रतियोजन, बोधन, अनुकरण किंवा यापेक्षा वेगळे. तर आताच पाहिलंय आपण प्रतियोजन. याचं योग्य उत्तर काय? प्रतियोजन. आणि प्रतियोजन म्हणजे काय? आपल्या अनुभवाचा परिस्थितीशी संबंध जोडणे म्हणजेच काय? प्रतियोजन. आणि याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर क्लास जॉईन करायचा असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. 96 65 48 40 48 हा आमचा संपर्क क्रमांक आहे. संपर्क क्रमांक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाही.